आज मी खूप एक्साइटेड होते कारण आज मी पहिल्यांदा आहोंना सोडून मैत्रिणीसोबत जाणार होते चाकण मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी। इथे मी उबरची वाट बघत बसलेलो, उबर आली आणि बसलो आणि गेलो मार्केटमध्ये। खूप छान छान वस्तू होत्या। शनिवार बाजार भरतो हे मला पहिल्यांदाच माहिती झालेलं, कारण मी कधीही गेलेले तर संडेला गेलेले आणि तेही आहोन बरोबर। मैत्रिणीसोबत जाण्याचं हे माझं पहिलंच होतं। तर गेलो आणि मस्त मस्त गोष्टी बघू लागलो। मी तर भारावूनच गेलेले कारण एवढे छान छान वस्तू आणि एवढ्या रिजनेबल रेटमध्ये होत्या ना, खूपच छान। मग कियांसाठी 2-3 टी-शर्ट घेतलेले आणि कांचन आणि रुचिताने पण मस्त मस्त अशी शॉपिंग केलेली आणि त्यानंतर बांगड्या घ्यायच्या होत्या त्यासाठी गेलेलो। तर ह्या बांगड्या पण 100 रुपयात खूप छान भेटलेल्या आणि इथे चप्पल्स वगैरे पण होत्या। तर काही घेतले तर नाही आणि रुचिताला बॅग घ्यायची होती त्यासाठी गेलेलो मग बॅग बघण्यासाठी। तर जी जशी पाहिजे तशी काही भेटली नाही त्यामुळे घेतली नाही आणि उन्हाचा तडाखा तर एवढ्याला वाढलेला होता ना, म्हणजे पाऊस येण्या अगोदर एवढं ऊन पडलेलं होतं तर खूप दमल्यासारखं झालेलं होतं। आपण शॉपिंगच्या चक्करमध्ये कुठे काय आठवतं। आणि कानातले तर एवढे सुंदर होते फक्त 30-30 रुपयाला, तर 2-3 जोड घेतलेले आणि निघालो घरी जाण्यासाठी। तर एवढी ट्रॅफिक होती ना, आम्हाला जाण्यासाठी एवढा वेळ लागलेला, कशी बशी ऑटो भेटलेली आणि घरी गेलेलो। तेवढ्यात आहोंने आणलेला होता भाजीपाला, मग तोही मस्त असा ट्रॉलीमध्ये सगळ्या लावून घेतलेला। तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडे नाहीये फ्रीज, मग त्यामुळे मी असंच ऑर्गनाइज करून ठेवते। आणि येतानाच मशरूम पण घेऊन आलेले होते। तर बऱ्याच जणांना मशरूम भाजी करायची म्हणजे खूप कटकट वाटते, कारण हे बटन मशरूम आहेत आणि ते क्लीन कसे करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर काय करायचं, कुठलाही पीठ घ्यायचं। इथे मी मैद्याचा वापर केला आहे। मैदा घ्यायचा आणि मस्त असं मशरूमला घोळसून घ्यायचा आणि त्यानंतर थंड किंवा गरम पाणी टाकायचं। इथे मी गरम पाणीच टाकत आहे आणि सगळं चोळून चोळून असं मशरूम क्लीन करायचं, कारण मशरूमला खूप घाण असते आणि पीठ लावल्यामुळे ना त्याचा तो घाणीचा आणि पिठाचा लेयर हे सोबतच निघून जातो आणि त्याचबरोबर स्किनही निघते। तर पटकन इझी होतात हे असं करण्यासाठी। आणि इकडे मी वाटण पण तयार करून घेतलेलं आणि मी 3 कांदे घेतलेले, तर 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आणि 2 कांदे, 1 टोमॅटो आणि अद्रक लसूण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आणि इकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये टाकून घेतले जिरे, 2 लवंगा, 4-5 मिरे, दालचिनी, चक्री फूल, मोठी विलायची, हे सगळं टाकून घेतलं आणि मस्त परतून घेतलं। त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेतला, लालसर रंगावरती परतला, 2 हिरव्या मिरच्या पण उभ्या कट करून टाकलेल्या आणि जे वाटण तयार केलेलं होतं ना ते वाटण पण मस्त असं टाकून परतून घेतलेलं आणि चांगलं आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे, नाहीतर तो कांदा कच्चाच राहतो, कारण टोमॅटो आणि कांदा आपण सोबतच काढून घेतलेला। सगळं मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल हे जास्त प्रमाणात यूज करायचं आहे थोडं रेग्युलर पेक्षा। आणि मी इथे बटर पण वापरलेलं आहे, पण ते मध्ये टाकताना स्किप झालेलं आहे। आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाला टाकून घ्यायचे। सुके मसाल्यांमध्ये काय, हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर आणि इथे मी चिकन मसाला वापरला आहे, माझ्याकडे जास्त काही मसाले नसतात। आणि सगळं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर मशरूम टाकून घेतले आणि मशरूमला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोरडे पण करू शकतात, लवकर शिजतात मशरूम, त्यांना स्वादाचं पाणी पण सुटतं। आणि त्यानंतर हवी तेवढं पाणी टाकायचं आणि मस्त असं मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि इथे आपली मशरूमची भाजी तयार आहे। आणि एकीकडे मी चपात्या पण करत होते, दोन्ही सोबत केलेलं। खरंच ट्रस्ट मी, ही भाजी एवढी भारी लागते ना, खूपच छान आणि खूप इझी आहे। तुम्ही मशरूम निसंकोचपणे आणा आणि करून बघा, खूप टेस्टी भाजी लागते। हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाहीये, घरीच एवढी टेस्टी होते। त्यानंतर मग बसलो आम्ही जेवायला। आहोंना पण खूप आवडली होती भाजी आणि माझ्या कियांना पण मी फिक्के मशरूम बनवलेले होते, त्यांनी पण खूप आवडीने खाल्ले आणि काही रिॲक्शन झाली नाही। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा,